तीन आले, चार आहेत टोटल लॅम्बो. हा, ही लास्ट इयरला पण होती फरारी. हा, लॅम्बोर्गिनी येलो कलरची 007 MH12 ही लास्ट इयरला पण होती. मर्सिडीज आय थिंक सो यांची ओनर सेमच आहेत. आता आम्ही आलो वर्ल्ड ट्रेड सेंटरला. विंटेज कार जो शो होता तो बघण्यासाठी. तिथे माझ्या मागे बाईक्स आहेत, सगळ्या विंटेज बाईक उभ्या आहेत. आणि इकडे बघा लॅम्बोर्गिनी चालली आहे. या सगळ्या विंटेज बाईक्स आहेत. ही BMW ची विंटेज बाईक आहे. ही सायकल सारखी दिसणार एक गाडी. काय गाडी आहे? रॉयल एनफील्ड. ही जी गाडी ही एखाद्या रॉयल फॅमिलीला बिलॉंग करते, कारण की ते लोगो लावला आहे तो फॅमिलीचा. BMW ची बाईक आहे, ती पण वेंटेज जुनी. ही ट्रम्पची बाईक आहे, ट्रम्प कंपनीची. या सगळ्या बघू शकतो तुम्ही एकत्र. आता या सगळ्या बाईक लोड होणार आहेत त्या ट्रकमध्ये आणि जाणार आहेत त्या. ॲक्च्युली शो संपलाय असं म्हणतायत. तरी पण आम्हाला सोडले. तुम्हाला गाड्या दाखवतो माझ्या मागे. हे बघा, बाय चान्स ही रोल्स रॉयस जी येते ना माझ्या मागे, एक नंबर आहे या हे जा. आणि आत्ता ही लागते या रॉयल फॅमिलीच्या जैसलमेरच्या महाराजांच्या गाड्या आहेत असं लास्ट टाइम आम्हाला सांगितलं होतं. ह्या त्याच कार्स आहेत. विंटेज कार आहे पूर्ण. एकदम जवळनं दाखवतो मी. रॉल्स रॉयसचा लोगो आणि इंटेरियर दाखवण्याचा प्रयत्न करतो गाडीचा मी. हा बघा इंटेरियर या गाडीचा. हाफ स्टेअरिंग आहे, हाफ. जे स्पोर्ट्स कारला आता जे स्टेअरिंग येतं आहे ते स्टेअरिंग आहे. ही जे इंटेरियर बघा. मागे बघू शकता तुम्ही सगळ्या विंटेज कार लागलेल्या आहेत. आणि इकडे आत्ताच्या रॉल्स रॉयस वगैरे लागलेल्या आहेत. आणि इकडे स्पोर्ट्स कार आहेत सगळ्या. दाखवतो मी. सगळ्या स्पोर्ट्स कार आहेत त्या. हे ज्या आहेत फरारी आहेत. आत्ता आपण रोडला बघितल्या होत्या सगळ्या फरारी. या बघा, ही बघा MH12 007. इंटेरियर बघा कसं. आणि ही पण बघा, ही पण 007चे मर्सिडीज आहे. 007 एक्झॉस्ट बघा. ही आहे लॅम्बोर्गिनी. हिचा पण नंबर 007 आहेत. आता जो कोणी ओनर ह्यांना ओन करतो ना, हिजा त्या ब्ल्यू कलरच्या मर्सिडीजचा आणि त्या फरारीचा तिन्हीचा नंबर 007 आहे. लॅम्बोर्गिनी आतून बघा इंटेरियर कसं आहे. एकदम गाडी पूर्ण माझ्या कमरेला लागते एवढी बारकी गाडी आहे.
तिचं रूप बघा आता कसं कन्वर्टर होत आहे. रूफ तिचं पूर्ण हे झालं. ही बघा रोल्स रॉयस. तिचं इंटेरियर दाखवतो. पहिली लांब किती येते बघा. आणि हिचं इंटेरियर बघा पूर्ण वुडन फिनिशमध्ये आहे. सीट्स वगैरे सगळ्या लेदरच्या आहेत. त्यानंतर ही रोल्स रॉयस बघा 001 आणि यावर एक एम्बलन आहे. लेंथ बघा ही एक कॅडिलॅक कार आहे. हिचा मागचा जो लेंथ आहे ही बघा खूप मोठी आहे ही लेंथ मागची. आणि हिचा त्यामागे बघा का स्पेअर टायर वगैरे कसा ठेवलेला आहे. आणि हा जो लोगो आहे ना ॲक्च्युली हा एका रॉयल फॅमिलीचा लोगो आहे. अशा कार्स शक्यतो रॉयल फॅमिलीज मेंटेन करतात. आणि ही जी कार आहे ना ही लेफ्ट हँड साईड ड्राईव्ह आहे. आतलं जर इंटेरियर दिसतं ना तर लेफ्ट हँड साईड ड्राईव्ह आहे ही कार. हे बघा पूर्ण किती लांब आहे ही गाडी. कॅडिलॅक आहे आणि ही कधीची आहे 1959ची आहे. मोस्ट ऑफ द असल्या कार इम्पोर्ट केलेल्याच असतात. इंटेरियर बघूया आपण आतलं इंटेरियर एकदम मस्त लेदरमध्ये आहे. सो दिसत असेल नसेल कारण की काचा ब्लॅक आहे तिच्या. लेफ्ट हँड साईड आहे गाडी. पूर्ण लक्झुरियस लुक आहे आतून. या गाड्या तर तुम्ही बघू शकता. ही लिटल बिट कॉन्टेस्टासारखी दिसते पण कॉन्टेस्टा नाही आहे. ही जुनी मस्टँग आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही. बघा जुनी मस्टँग आहे. आणखीन लॅम्बोर्गिनीचं इंटेरियर बघा आतून कशी असते. पूर्ण आतून बघा लॅम्बोर्गिनी. इंटेरियर बघा पूर्ण आतून. 2च सीट्स आहेत फक्त 2च सीट्स पूर्ण. आणि ही बघा कार. मी थांबलो तर माझ्या कमरेलाच लागते गाडी. ॲक्च्युली तर आतमध्ये यायची परमिशन नव्हती. शो संपलेला आहे. ॲक्च्युली या सगळ्या गाड्या चालल्यात रिटर्न. तरी पण आम्हाला सोडलं आतमध्ये बाय केली. आणि एक चांगली स्कूटी येते. हे बघा हे बघा एकदम चालू कंडिशनमध्ये. आणि सगळ्या विंटेज गाड्या आहेत तिथे आतमध्ये. मोस्ट ऑफ द शो संपला आहे. बाकीच्या गाड्या गेलेल्या आहेत पण ज्या गाड्या आहेत आत्ता त्या आम्ही दाखवतो आहे. आणि ती लॅम्बोर्गिनी जर बघितली तर एवढीच होती. माझ्या कमरे एवढीच लागत होती गाडी. म्हणजे काय एवढीशीच असेल ती गाडी. एकदम कमी उंची असेल. आणि हा ट्रक पोलिसांचा आहे. हा लास्ट आहे पण आपण बघितला होता लास्ट व्हिडिओत. म्हणजे गेल्या वर्षी मी आलो होतो त्यावेळेस पण हा इथेच उभा होता हा ट्रक. हा बघा ही व्हॅन आहे. त्यानंतर ही एक कार आहे. या 2 कार आहेत. हिथं बघा ही गाडी कशी दिसते पिद्दूशी. हे बघा पिद्दूशी कार आहे. आता ज्या या गाड्या आहेत ना या त्या टाईमच्या SUVs आहेत. म्हणजे आत्ता आपण SUVs बघतो ज्या हाईटला लेंथला वगैरे जास्त असतात त्या टाईपमध्ये या कार. हे बघा आणि ही पण एक कॅडिलॅक कंपनीचीच आहे गाडी. ही पूर्ण बघू शकता. आणि हे बघा आता सगळ्या गाड्या बघा. आणि ही जरा गाडी युनिकच आहे कारण की हिला लाकडी दरवाजे वगैरे आहेत. पूर्ण जुनं हेच आहे लुक आहे. आतून बघूया. आय थिंक सो ही बस वगैरे असणार आहे. हां तर ही एक बसच आहे. ही ते सीट्स आहेत. त्यानंतर आता रोहित या गाडीचा फोटो काढतोय. काचा उघड्या आहेत. आज आपण या गाडीच्या जवळ जाऊ शकतो. हे बघा
इंटेरियर हा बघा लुक. आणि ही एक मे बॅक कार आहे, मे बॅक. आज तसं जास्त गर्दी नाही आहे, ॲक्च्युली शो संपलेला आहे. आणि इतर वेळी तर तुम्ही शोच्या दिवशी येताल तर तुम्हाला हे क्रॉस करून आत जाता येणार नाही. पण आता ॲक्च्युली हे सगळं उघडलेले आहेत बॅरिगेटिंग, तुम्ही आत जाऊन गाड्या व्यवस्थित जाऊन बघू शकता. जरी नाही बघितल्या तुम्ही तरी आपला व्हिडिओ बघा, आपल्या व्हिडिओतून तुम्हाला दिसणार आहेत या सगळ्या गाड्या. जर नाही कोणाला शक्य झालं काल येण्यासाठी किंवा आज येण्यासाठी. आता या ज्या कार आहेत ना, या पुढच्या सगळ्या कार एखादा रॉयल फॅमिली बिलॉंग करते. कारण की का ते सांगतो. रॉयल फॅमिली ज्या कार बिलॉंग करतात त्यांच्या असे हे लोगो असतात, हे मोनोग्राम असतात. आणि या कार्स हे मोनोग्राम कुठले असतात तर त्यांच्या संस्थानांचे मोनोग्राम असतात. म्हणजे ज्या संस्थानाची गाडी त्या संस्थानाचं पुढं चिन्ह असतं. तर ही गाडी बघा, हिचा टायर आहे ना हा खाली आहे पूर्ण. आता स्टेपनी जर म्हणजे ही जर टायर जर उघडायचा असेल, म्हणजे जॅक लावून चढवायचा असेल तर कसा उघडता येईल ते त्या कालच्या ड्रायव्हरांनाच माहिती. कारण की नट पण दिसत नाही त्यांचे इथे. हे बघा, या तिन्ही कार सेमच आहेत, यात काही जास्त फरक नाही आहे तिन्ही कारमध्ये. ते फक्त जरा जास्त जुनं मॉडेल आहे, हे त्यातलं नवीन आहे आणि त्यातलं हे नेक्स्ट व्हर्जन आहे. त्यानंतर ही बघा, ही पण एका रॉयल फॅमिलीला बिलॉंग करते ही कार. ज्या हेडलाईट्स बघा. आणि ही काश्मीरची गाडी, काश्मीर वन म्हणजे काश्मीरचे जे राजा आहेत हे बघा, त्यांचा मोनोग्राम इथे लावलेला आहे. त्यांची कार आहे ही, रॉल्स रॉयस. हा साईड प्रोफाईल, साईड लुक बघा या कारचा, एक नंबर. आता इंटेरियर पण दाखवतो मी तुम्हाला. इंटेरियर असं वाटतं की सिंगल पर्सनसाठीच आहे ही गाडी. हे बघा. त्यानंतर ही ब्ल्यू कलरची बघा, ही रॉल्स रॉयसच आहे. आणि ही मी तुम्हाला सगळ्यात अगोदर दाखवले. आपण स्टार्टच या कारपासून केलं होतं तिकडून, तसं तिथून फिरून स्पोर्ट्स कार वगैरे बघून आपण इकडे आलो. आता मी तुम्हाला बाईक्स दाखवतो. बाकीच्या बाईक तुम्ही बाहेर बघितल्या. आता ही आतमध्ये एक बाईक आहे, ही बघा. ॲक्च्युली हा सगळा बाईकचा सेक्शन आहे, ती बाईक्स उभ्या असतात. जर तुम्ही माझा गेल्या वर्षीचा व्हिडिओ पाहिला असाल तर तुम्हाला त्यात दिसले असतील बाईक सगळ्या. आता हे बघा, हे बाईकचे ओनर आहेत वाटतं. आपण त्यांच्याकडून माहिती वगैरे घेऊया बाईकची, जर त्यांनी दिली तर. अंकल आपका गाड़ी है? अंकल इस लोगों का ये क्या है? ये 21 गंसुर बोल के और एक कॉन्कॉस भी है, लेकिन ये हाँ, इवेंट है, इवेंट है, वैसे उनका भी होता है. अच्छा, तो उनकी तरफ से दिया हुआ ये मेडल है क्या? मेडल नहीं, त्याच्याकडे मेमोरेबल आहे, आपण गाडी अटेंड केला. हाँ हाँ, वो वहाँ पे उन्होंने एक सुविधा बोल के ये दिया. अच्छा, सेकंड प्राइज इसको दिया. सेकंड प्राइज मिला इस गाड़ी को. मैंने बहुत से गाड़ी पे ये लोगो देखा, इधर भी है बहुत सारी गाड़ियाँ, उन पे भी सेम लोगो मेंशन है. बरं. कौन सी कंपनी की गाड़ी है? जर्मन है, झंडप. सेंडअप. ओके ओके. जो वेरी रेयर व्हीकल, Yes. ओनली वन इन इंडिया. Only one in India. So we can see this vehicle. आम्ही इकडे जातो, तिकडे येतात ना. हा, इकडे येतो. हिला चालू वगैरे करण्याची काय पद्धत वगैरे अशी वेगळी आहे का? लेफ्टला किक आहे. अच्छा अच्छा, एकदा चालू करून दाखवा ना. आणि गिअर सिस्टीम वगैरे हिची पहिला पुढे. हे हँडल लॉक आहे का? हँडल लॉक आहे का हे? टॅम्पर आहे. अच्छा. हार्ड सॉफ्ट करायला. ओके ओके. सॉफ्ट आहे. हां हां. किंवा टाईट होणार. फुल टाईट चालणार नाही. अच्छा अच्छा, हे काहीतरी युनिक आहे. हां, हे काहीतरी युनिक आहे की असं, म्हणजे आत्ताच्या बाईक्सला असं काही येत नाही स्टेअरिंग हँडल हे करण्यासाठी. तुम्ही का बाईक रिस्टोअर कुठे केली? मी स्वतः घरी केली. अच्छा, घरी. आता अजून एकच बाईक आहे का अजून आहे तुमच्याकडे? हां, स्वतः
साठच बाईकची. अच्छा, तुम्ही काय राहता वगैरे कुठे? मुंबईतच? राहतो मुंबईत अंधेरीला. ओके ओके, चांगली वेल मेंटेन केली तुम्ही बाईक. हे बघू शकता, नादा पुढं सगळ्या गोष्टी फेल आहेत. नाद लागतो माणसाला. नाद असेल तरच अशा गाड्यांचा शॉक केला जातो. सरळ जर सांगायचं म्हटलं तर ही बघा, आय थिंक सो ही नवीनच आहे गाडी. काय रोहित, गाडी ही नवीनच आहे ना? आत्ता इथे नाही गाडी का जुनी आहे? होंडाची गाडी मला नवीन वाटते. असून देत, लोक कमेंट करून सांगतात ही गाडी नवीन आहे का जुनी आहे. पण हिला सायलेन्सर बघा किती आहेत. 4 सायलेन्सर आहेत, 4 पाईप गेलेत. आणि हे बघा तिचे सायलेन्सर बघा मागून कसे आहेत. इकडे 2 आणि इकडे 2 असे 4 सायलेन्सर आहेत या गाडीला. मला ही गाडी नवीन वाटते. तुमचं काय मत असेल ते कमेंट करून सांगा ही गाडी नवीन आहे का जुनी आहे. दिसते आमचा रोहितचा, माझा आहे की नाही, आमचा जन्म या गाड्यांपासूनचा आहे. म्हणजे कसं सांगतो, आम्ही लहानपणापासून या गाड्या पिक्चरमध्ये, मूवीमध्ये बघतोय. तर मर्सिडीज ही असायची. आणि ज्या आपण ह्याच्या आधी ज्या गाड्या पाहिल्या त्या खूपच जुन्या गाड्या होत्या. आमचा जन्म पण नव्हता. आणि आमच्या घरातल्यांना किंवा म्हणजे बाकीच्यांना कोणाला माहिती पण नसेल आपल्या इथे की गाडी काय असते. या मॉडेलपासून आपण मर्सिडीज बघतोय. म्हणजे मी तरी या मॉडेलपासून 190E या मॉडेलपासून मर्सिडीज कार बघतोय. आणि मर्सिडीज काय ती म्हणजे कळतंय. आणि या मर्सिडीज म्हणजे आपल्या राईट हँड साईड ड्राईव्ह आहेत. आतून एकदम सिम्पल. जर ही गाडी जर कम्पेअर जर कुठल्या गाडीला होत असेल तर आपली ॲशंट यायची हुंडाईची, तिला कम्पेरेबल गाडी आहे. सेम ॲशंटच. आणि एक जुनी बनेनो यायची, सेम अशी यायची. हा कलर यायचा तिच्यात. तर या गाडीपासून गाड्या आपण ओळखतो, माहिती आहेत आपल्याला. तिथे बघू शकता अजून एक रॉल्स रॉयस उभी आहे. आणि ते जे दिसत आहेत ते ओनर आहेत त्या कारचे. तर या कार ज्या इथं येतात या चालवत घेऊन येत नाहीत. तर असे त्यांचे ट्रक्स असतात, ते पूर्ण व्यवस्थित त्यांना नेतात. आता त्यांचं पॅकिंग रॅपिंग वगैरे करणार, तिला काही आतल्या आत पण होऊ नये म्हणून. आणि अशा गाड्या त्या लोडेड होऊन येतात अशा ट्रक्समध्ये आणि जातात. अशी एक गाडी तर लोडेड नाही आहे. इथे पण बघू शकता ही गाडी लोडेड आहे. ही निघाली आता तिकडे. ॲक्च्युली शो संपलेला आहे. तिथे पण एक गाडी लोड होते. ही पण एक गाडी आलेली आहे. गाडी खास शोसाठी आणल्या होत्या. तर ही ओरिजिनल जुनी मस्टँग आहे. तिथे लिहिले हे बघा. आणि तिचा साईड लुक बघा एकदा पूर्ण. आत्ताची मस्टँग पण हिच्यासमोर फेल आहे पूर्णपणे. आता समोर जी गाडी निघाली आहे तिला, रोहित तू विचार, एक राऊंड देतात का? चला, रोहित डेअरिंग करणार आहे, त्यांना विचारणार एक राऊंड द्या आम्हाला गाडीत. नको विचारू, गाडी ढकल स्टार्ट आहे. तो ढकलतोय गाडी. मला काय वाटतंय, ह्यातल्या काय गाड्या आहेत ना अर्ध्या ज्या कंडिशनला नाहीत, ज्या अशा गाड्यांमध्ये टाकून आणल्यात ना त्या फक्त शोसाठी गाड्या आहेत. इंजिन वगैरे काम करत नसेल त्यांचं. आणि काय काय गाड्या ज्या खरंच चालू आहेत ना त्या गाड्या चालत गेल्यात, बघितलं ना. आता बघा ही खरंच ढकल स्टार्ट गाडी, ती माणसं ढकलतात त्या गाडीला. आपण बघूया कशी लोड करतात गाडी. स्टार्टर बसत नाही का? बॅटरी लो आहे का? हे बघा, जसा अंदाज लावला होता ते खरं आहे. गाडी ढकल स्टार्ट आहे. म्हणजे आज मी खरी सत्य परिस्थिती दाखवते तुम्हाला या गाड्यांची. ही गाडी इथे सेम त्या गाडीसारखीच गाडी आहे. तर हिचा बोनेट उघडून ठेवला आहे. आय थिंक सो आपण इंजिन बघूया आतून. हे बघा इंजिन, आतून इंजिन बघा कसं आहे या गाडीचं. इंटिरियर वगैरे या गाड्या फक्त आहेत ना माझ्या अंदाजानुसार फक्त शोपीस म्हणून बनवलेल्या आहेत. शोपीस म्हणून फक्त बनवलेल्या गाड्या आहेत या. काय काय गाड्या खरंच चालू आहेत, त्या चालू कंडिशनला आहेत, त्यांचे ओनर त्या गाड्या चालवत घेऊन गेले सोबत. आणि ज्या गाड्या फक्त अशा शो कंडिशनला आहेत त्या अशा ढकलून
वरती चढवतायत ते बघा. तर इथलं जे ऑटो फेस्टिवल होतं ते संपलेलं आहे. आम्ही शेवटच्या दिवशी येऊन पण बऱ्याचशा गाड्या कव्हरअप केल्या. जर आम्ही काल आलो असतो ना तर एकही गाडी बघा भेटली नसती. तुम्ही माझा गेल्या वर्षीचा व्हिडिओ बघा, त्यात निव्वळ चेंगरी ढकला ढकली झाली. बाहेर तर पूर्ण हे झालं, पूर्ण पब्लिक आली होती. आत कोणाला सोडत नव्हते, सगळे गेट्स बंद होते. आतमध्ये पण एवढा रश झाला होता पूर्ण की ढकला ढकली, लेडीज बघत नव्हते काय नाही, नुसती चेंगरी चालू होती. आणि एकही गाडी गेल्या वर्षी आम्हाला बघा भेटली नाही. तरी पण मी कार्स कव्हरअप केल्या, पण बाईक एकही बघा भेटली नाही. आणि यावेळेस आम्ही गाड्या ज्या बघितल्या त्या एकदम जवळनं बघितल्या, इंटिरियर बघितलं त्या गाड्यांचं. आणि एकदम एक्सपिरियन्स वेगळा. 4 बघावे, मोजक्या 4 बघावेत, पण ते चांगल्या बघाव्यात, व्यवस्थित बघाव्या असं. रोहित, तुझा काय एक्सपिरियन्स आला गाड्या बघण्याच्या? तू फर्स्ट टाइमच आलाय. रिव्हर्स आली गाडी, ठोकल तो. रॉकेलवर चालते का गाडी? रॉकेलवर चालते का गाडी? वाजताच झालं मला रॉकेलचा. तर चलो आम्ही निघालो आता. बाय.